इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। मी अनघा योगेश मगदूम। श्रोते हो, शासन आणि प्रशासन सर्वसामान्यांच्यासाठीच कार्यरत असतं। कामामध्ये सुसंगती राहावी, जनतेला त्यांच्या प्रत्येक समस्या सोडवताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विविध खात्यांची, विभागांची निर्मिती केली जाते। त्यातही जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन यांचं काम आपल्याला माहिती असतं। पण अशीही अनेक शासकीय खाती आणि विभाग आहेत, ते सामान्य जनतेसाठी कार्यरत असतात। त्यातीलच एक अन्न आणि औषध प्रशासन। याच खात्याचं कामकाज कसं चालतं याची माहिती देण्यासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे आणि अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपती हे दोघंही इथे उपस्थित आहेत। सर नमस्कार। नमस्कार. आपल्या दोघांचंही कार्यक्रमात स्वागत। नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदावरची माणसं काम करतात? अन्न व औषध प्रशासनाचं हेरारची अशी आहे की आमचं मुख्य ठिकाण जे आहे ते मुंबईला आहे। आमचे माननीय आयुक्त अभिमन्यू काळे सर आहेत आणि विभागीय लेवलवरती आमचे सह आयुक्त एस देशमुख आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी एक सहाय्यक आयुक्त अन्न म्हणून मी सध्या काम करतोय व सोबत अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपते आहेत व अन्न सुरक्षा अधिकारी प्र गुंजाळ असे 2 अधिकारी आमच्या इथे काम करतात। तुमच्या अखत्यारीत हा सगळा जिल्हा येतो, जे रत्नागिरी जिल्ह्यातली जर भेसळीवर नियंत्रण ठेवण्याचं काम आणि रत्नागिरीकरांना उत्तम पदार्थ बाजारपेठेत मिळण्यासाठी आपलं खातं कार्य करत असतं, बरोबर ना? हो ना। तशी आपली रत्नागिरीची लोकसंख्या बघितली तर ती साधारण एक 15 ते 17 लाखांच्या घरात आहे आणि आपल्या अन्न औषध प्रशासनातर्फे साधारण एक 3000 परवाने दिले गेलेले आहेत आणि एक 13,000 नोंदणी दिलेल्या आहेत। तर बहुतांश आपल्या रत्नागिरीमध्ये हे छोटे व्यावसायिक जास्त आहेत। आपण यावेळेला सांगितलं की नोंदणीकृत विक्रेता आणि परवाना असलेला विक्रेता, मग ह्याच्यामधला फरक काय? नोंदणीकृत परवाना जो आहे तो ज्याचं वार्षिक व्यवसायाची उलाढाल ही 12 लाखाच्या खाली असेल त्याला आपण नोंदणी देत असतो आणि ज्याचं उलाढाल 12 लाख ते 20 कोटीपर्यंत आहे त्यांना आपण राज्याचा आपला परवाना देतो। आणि मोठ्या कंपन्या आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये, एक 2-3 कंपन्या मोठ्या आहेत ज्यांचा टर्नओव्हर उलाढाल ही 20 कोटीच्या वर आहे, तर त्यांना आपण केंद्रीय परवाना देतो। तो केंद्रीय परवाना FSSAI जे केंद्रात आहेत त्यांच्यातर्फे दिला जातो। वर्षभर असे कोणकोणते कारवाई किंवा कोणकोणते उपक्रम आपल्याकडनं राबवले जातात किंवा आपण बाजारपेठांमध्ये कधी व्हिजिट करता किंवा विक्रेत्यांकडे कधी जाता? आमच्या इथे प्रोग्राम्स आमचे ठरलेले असतात की ज्या काळामध्ये जी अन्नपदार्थ मार्केटमध्ये जास्त विक्री होते किंवा ग्राहकांची मागणी जास्त असते तर त्याच्या अगोदरपासूनच आमची ही कारवाई सुरू झालेली असते। जसं आता सणासुदीची मोहीम सुरू झालेली आहे तर त्या सणासुदीच्या मोहीममध्ये आटा, रवा, मैदा, बेसन, त्यानंतर खाद्यतेल या अन्नपदार्थांना मागणी जास्त असते। तर अशा वेळेस आम्ही त्यांची मोहीम घेऊन मार्केटमध्ये येणारी जी काही अन्नपदार्थ ही आहेत ही व्यवस्थितरित्या येतात की नाही, उत्पादकाकडनंच येतात, त्याची ठेवण चांगली आहे का नाही, ते पॅकमध्ये आहेत का नाही, यासाठी आम्ही त्यांची तपासणी करत असतो। ज्या ठिकाणी चूक होत असेल किंवा फर्स्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीचा अवलंब होत नसेल तर त्यांच्याकडे कदाचित मागचा माल पडलेला असतो, तर अशा वेळेस आम्ही तो डिस्ट्रॉय करतो आणि त्यांचे नमुने घेऊन विश्लेषणासाठी लॅबला पाठवत असतो। शिंदे सर, आतापर्यंत आपण कारवाईबद्दल बोललो, पण या संपूर्ण प्रकारात जास्तीत जास्तची शिक्षेची किती तरतूद आहे आणि कुठे कुठे या केसेस चालतात कारवाईनंतरच्या? मूळतः अन्न सुरक्षा मानदे कायद्याचा उद्देश असा आहे की एखादी चूक जर का कुठं घडत असेल किंवा आढळली असेल किंवा आमच्या लक्षात ती आली तर मूळतः ती चूक पुन्हा होणार नाही, त्यांची ती सुधारणा करून घेण्याचा हा कायद्याचा मूळ उद्देश आहे। यामध्ये जर का एखाद्या वेळेस अनहायजेनिक कंडिशन ज्या ठिकाणी असेल तर ते कंडिशन्स सुधारून घेण्याची जबाबदारी ही आमची पण आहे आणि त्या अन्न व्यावसायिकाची पण आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडनं त्या चुका सुधारून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि जर का
व्यावसायिक त्यामध्ये असफल राहिला, ती चूक त्याच्याकडनं दुरुस्त होतच नाही किंवा त्यांनी जाणून बुजून केली नाही, तर अशा वेळेस आम्ही त्यांचा अन्न परवाना रद्द करतो किंवा सस्पेन्शन करतो. म्हणजे त्यांचा व्यवसाय थांबवून त्यांनी ती चूक दुरुस्त करायची आहे. दुसऱ्या याच्यामध्ये असं आहे की किरकोळ विक्रेते जे आहेत, ज्यांना आम्ही नोंदणी प्रमाणपत्र दिलेलं आहे, की जे सिंगली काम करतात, स्वतः एकटेच काम करतात, स्वतःच विक्री करतात, स्वतःच दुकान चालवतात, एकटेच असतात, त्यांना आम्ही नोंदणी प्रमाणपत्र देतो. जर का त्यांच्याकडनं चूक झाली किंवा त्यांच्याकडे अनहायजेनिक कंडिशन्सबाबत काही आढळलं किंवा त्यांच्याकडे काही अन्नपदार्थ कमी प्रतीचे आढळले, तर अशा वेळेस त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होते. पण ही दंडात्मक कारवाई करताना त्यांनी तो अन्नपदार्थ कोणाकडून खरेदी केला आहे याबाबतचं आम्हाला डिटेल्स देणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जी यांच्याकडे घटना आढळली ती त्या उत्पादकाकडे पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही उत्पादकापर्यंत तपास करतो. आणि नंतर काही प्रकरणामध्ये जसं सबस्टँडर्ड आढळलेलं आहे, जसं दुधामध्ये फॅट 6% पाहिजे आहे, त्या ठिकाणी थोडं कमी आढळलं, तर अशा वेळेस त्यांच्यावरती न्यायनिर्णय दाखल करून दंडात्मक कारवाई होते. मग त्यांना त्यांच्या उलाढालीनुसार त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होते. मग त्यामध्ये 1 रुपयापासून ते 10 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. अनेकदा असं होतं की विक्रीचं जे मूल्य असतं पॅकेटवर त्यापेक्षा जास्त पैसे घेऊन ते विकलं जातं, आणि हे बहुतांश वेळेला दुधाच्या बाबतीत होतं की दुधाची समजा एखादी रक्कम असेल ती छापलेली असेल, तर ग्रामीण भागामध्ये अनेकदा सांगितलं जातं की आम्ही ह्याचे फ्रीजचे पण पैसे जे वीज वापरतो त्याचेही लावतोय, त्यामुळे ते पैसे घेतले असं अनेकदा समोर येतं. तर ते योग्य आहे का की त्याच्यामध्ये सुद्धा कारवाई करता येऊ शकते? मूळतः प्राईस ॲक्ट हे वेट अँड मेजरमेंटकडे येतं, हं, हं. पण दुधाच्या पॅकेट्सवरती जी काही रक्कम लिहिलेली आहे विक्रीची अधिकतम मूल्य इन्क्लुजिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये जे काही फ्रीजिंगचे चार्जेस वगैरे आहेत ते सगळे इन्क्लुडेड आहेत. त्यामुळं माझं एक विक्रेत्यांना आव्हान आहे की त्याच्यावरती जी MRP प्राईस आहे त्याच प्राईसनं विकावं आणि ग्राहकांनी सुद्धा ती त्याच प्राईसमध्ये ती खरेदी करावं. शिंदेचा तुम्हाला प्रश्न असा आहे की उत्तम ग्राहक कसं बनावं? उत्तम ग्राहक होण्यासाठी आपण चोखंदळ तर आहोतच, नो डाऊट, ग्राहक हा चोखंदळच आहे. पण प्रत्येक वेळेस उत्तम ग्राहक होण्यासाठी आपण ज्यावेळेस खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्या नजरेस येतं की हे दुकान कसं आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये गेलात तुम्ही, मिठाईच्या दुकानात गेलात, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण बघावं की त्या ठिकाणी मिठाई ट्रेमध्ये विक्रीसाठी ठेवलेली असते. त्या ट्रेच्या समोर आम्ही सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे विक्रेत्यांना की त्याच्यासमोर उत्पादन दिनांक, यूज बाय डेट किंवा बेस्ट बिफोर ह्या गोष्टी त्यांना लिहायच्या आहेत. तर ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो ते खरेदी करताना ते बघणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. जर का तिथं ते जर नसेल लिहिलेलं तर अशा वेळेस तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता की या ठिकाणी मिठाईवरती बेस्ट बिफोर दिलेलं नाही. दुसरी गोष्ट, आपण मुलांना आईस्क्रीम खायला मार्केटमध्ये किंवा दुकानात जातो, अशा वेळेस आपण ऑर्डर आईस्क्रीमची करतो, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस तो स्कूपमधून आपल्याला देतो ते खरंच आईस्क्रीम असतं का हे बघावं लागतं का? हे बघायचं. आपण बरं. त्यांना विचारायचं की ते त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत. एक आईस्क्रीम आहे जे दुधापासूनच बनवले जातात आणि दुसरं आहे ते फ्रोझन डेझर्ट. बरं. फ्रोझन डेझर्ट हे ऑइलपासून बनवलं जातं, वनस्पती ऑइलपासून. तर अशा वेळेस फ्रोझन डेझर्टची किंमत ही कमी असते, आईस्क्रीमची किंमत ही जास्त असते. तर दुकानदार त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तो बॉक्स ठेवला आहे तोच आईस्क्रीम म्हणून जर देत असेल तर अशा वेळेस आपण त्यांना त्या ठिकाणी जागृत राहून त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलू शकता आणि आपल्याला जे आर्टिकल पाहिजे ते आर्टिकल आपण घ्यावं. जर अशा ठिकाणी जर का तो अशी फसवणूक करत असेल दुकानदार, तर त्यावेळेस आमच्या विभागाला तुम्ही संपर्क साधून किंवा त्यांच्याकडनं ते खरेदी बिल घेऊन ते तुम्ही आम्हाला तशी तक्रार नोंदवू शकता. तर अशा रीतीने आपण चोखंदळ राहून, काही ठिकाणी काय होतं की जनरली दुधाचे पदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि दुकानदाराकडनं सदरच्या फ्रीजची व्यवस्थित मेंटेनन्स न केल्यामुळं ते फ्रीजचा रबर जो आहे तो खराब झालेला असतो आणि फ्रीज चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅक्यूम निर्माण होतं आणि बाहेरची हवा आतमध्ये ओढल्या जाते आणि फ्रीजमध्ये बर्फ होतो. त्यामुळं काय होतं की जे आर्टिकल आतमध्ये ठेवलेले आहेत ते त्या टेम्परेचरला न साठवल्या गेल्यामुळं
फॉर एक्झाम्पल रबडी आहे, कलाकंद आहे, त्यानंतर बंगाली मिठाई आहे, ह्या आंबट होतात. आणि आपण ते दुकानातून घेऊन आल्यानंतर दुकानातून घरी येईपर्यंत त्या नॉर्मल टेम्परेचरला राहतात. आणि घरी आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवेपर्यंत एखाद्या वेळेस आपल्याकडून चूक पण होते की आपण ती लवकर ठेवत नाहीत. त्यावेळेस ती आंबट होऊन जाते. अशा वेळेस असं वाटतं की आपल्याला ती खराब आहे. हां. तर अशा पदार्थ तुम्ही खरेदी करताना काळजी घ्यायची की तिथं खरंच फ्रीज डिस्प्लेवरती टेम्परेचर -22 दिसतं का, हं. किंवा फ्रीजिंग टेम्परेचरला आहे का 0°C किंवा -1 पर्यंत आहे का. घरी आणल्यानंतर त्या सदरच्या मिठाई ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत त्या फ्रीजमध्ये ताबडतोब ठेवायच्या आहेत. आणि त्यांची लाईफ जी आहे ती 2 दिवसच असते, ती 2 दिवसात आपण संपवायची आहे. बऱ्याच वेळेस ग्राहक घेऊन जातात आणि त्यांच्याजवळच ते परत मार्केटमध्ये खरेदी करत करत जाईपर्यंत 2 तास उलगडून जातात आणि त्यानंतर मग ते घरी जातात. तोपर्यंत त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी होऊन तो पदार्थ आंबट होतो. मग अशा वेळेस ती तक्रार करतात. तर माझं म्हणणं असं आहे की जी पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायची आहेत ती खरेदी करताना तुम्ही सगळ्यात शेवटी खरेदी करा आणि ताबडतोब घरी जाऊन ती फ्रीजमध्ये ठेवा. मग त्यांचं टेम्परेचर मेंटेन होत राहील. त्यांचं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे. अन्न व प्रशासन गेली अनेक वर्ष काम करत आहे. बाजारपेठांमध्ये योग्य पदार्थ यावे यासाठी नियंत्रण ठेवत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये असं दिसतंय की या खात्याच्या कामाचा पद्धत बदलली आहे किंवा वेग आलाय. तर काय बदल झालेत खात्यात? यापूर्वी मॅन्युअली आम्ही सगळ्या गोष्टी कामकाज करायचो. अन्न परवाने देणे, नोंदणी करणे हे सगळं मॅन्युअली होतं. आता अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण नवी दिल्ली यांनी नवीन डेस्कटॉप ॲप्लिकेशन निर्माण केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही जी काही कारवाई घेतो ती आम्ही ऑनलाईन नोंदवत असतो. सर्व अन्न व्यावसायिकांना त्यांचे युजर ID आणि पासवर्ड्स दिलेले आहेत, ज्या माध्यमातून ते अन्न परवाना नूतनीकरण करणे, मॉडिफिकेशन करणे ह्या गोष्टी करत आहेत. सोबत आम्ही जी काही नमुने घेतो, तपासणी करतो, ते डिजिटली आता साठवल्या जात आहे आणि डिजिटली त्याचं नोंदणीकृत केलं जात आहे. त्यामुळं जी काही ट्रेसेबिलिटी आहे, जी काही अन्न व्यावसायिक इन्स्पेक्शन न करता राहत होती किंवा ज्यांच्याकडे आम्ही कधी पोहोचतच नव्हतो, अशा ह्यांचं वर्गीकरण करून आम्ही डिजिटल माध्यमातून ती शोधून त्यांच्यापर्यंत पोचत आहोत. आणि घेतलेल्या ज्या काही कारवाया आहेत त्यांच्या सगळ्या नोंदी ऑनलाईन होत आहेत. त्यामुळं आता डाटा मेंटेनन्स झाल्यामुळं आम्हाला सहज सोपं होत आहे की हे सगळं कामकाज करताना त्याच्या नोंदी आम्हाला उपलब्ध होत असल्यामुळं जे कोणी असे व्यावसायिक आहेत की ज्यांच्यावरती अगोदर कारवाई झालेली आहे आणि जी काही ट्रेसेबिलिटी होत आहे त्याच्या सगळ्या नोंदी आता अवेलेबल होत आहेत. आणि आमच्या वेबसाईटवरून जनतेला सुद्धा सर्व अन्न व्यावसायिकांचे पत्ते सहजतेनं उपलब्ध सर्च करता येतात. म्हणजे उत्पादक खरा तो आहे का नाही ह्या गोष्टी त्याच्यातनं पाहता येतात. त्यामुळं साहजिकच आहे की आमची कामाची पद्धत बदललेली आहे. आम्ही लवकरात लवकर ट्रेसेबिलिटी करत आहोत. उत्पादक असू द्या, विक्रेता असू द्या, सप्लायर असू द्या, या सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या असल्यामुळं कामकाजामध्ये निश्चित बदल झालेला आहे. अन्न व औषध प्रशासन काम करतं, तर अन्न हा विभाग वेगळा आहे आणि औषध हा वेगळा विभाग आहे का? हो, आमच्या याच्यामध्ये अन्न विभाग आणि औषध विभाग असे 2 विभाग जिल्ह्याला कार्य करतात. पण एकाच ऑफिसच्या अंतर्गत आम्ही दोघंही काम करतो. औषध विभागामध्ये सहाय्यक आयुक्त औषधे असतात, ती औषधाच्या संदर्भामध्ये काम करतात. आणि सहाय्यक आयुक्त अन्न ही अन्न पदार्थाच्या संदर्भात काम करत असतात. खात्याबद्दल आपण बोललोय, तर नवीन कोणते उपक्रम खात्या माध्यमातून केले जात आहेत का? पाचपुते सर, आपण आम्हाला माहिती द्यावी. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, ज्याला आपण FSSAI म्हणतो, त्यांच्या अंतर्गत एक उपक्रम, खूप छान उपक्रम आपल्याकडे आता राबवला जातो. त्याचं नाव आहे ईट राईट इंडिया. त्या ईट राईट इंडियाच्या अंतर्गत बरेच असे उपक्रम आहेत, जसं की ईट राईट स्कूल आहे, ईट राईट कॅम्पस आहे, ईट राईट स्टेशन आहे, ईट राईट व्हेजिटेबल मार्केट आहे. तर अशा ह्याच्यामध्ये भोग एक आहे. तर आपल्या रत्नागिरी कार्यालयाने बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. नुकतंच सांगायचं झालं तर भोग ही जी संकल्पना आहे, ज्याला आपण ब्लिसफुल अँड हायजेनिक ऑफरिंग टू गॉड अशी संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये धार्मिक स्थळं जे आहेत
ज्या ठिकाणी प्रसादालय आहे, रोजचं प्रसादालय आहे, तर अशा प्रसादालयांना आपण आपला परवाना देतो आणि परवाना दिल्यानंतर आपल्या कायद्यानुसार ते सर्व मानके फॉलो केले जातात का, स्टँडर्ड सगळे फॉलो केले जातात का, हे बघून थर्ड पार्टी ऑडिट करून मग त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. आपल्याकडे 3 अशी धार्मिक स्थळं आहेत. एक आहे आपलं गणपतीपुळ्यातलं, दुसरं आपलं पावसचं आणि तिसरं नाणीजमधलं. तर हे तिन्ही ठिकाणाला आपण भोगचं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि तिन्हीही आपले 2 वर्षासाठी हे व्हॅलिड सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत. दुसरा उपक्रम जो आहे तो ईट राईट स्कूलचा आहे, जेणेकरून मुलांनाच त्यांच्या लहान वयामध्ये अन्नाबाबत ती संकल्पना रुजू होईल. केंद्र शासनाचा असा संकल्प आहे की हे 3 पिलर्सवरती ही संकल्पना आहे. ईट सेफ, ईट हेल्दी आणि ईट सस्टेनेबल. हे 3 गोष्टी केंद्र शासनाच्या ह्याच्याप्रमाणे ह्या सगळ्या संकल्पना ते मांडलेल्या आहेत. आता ईट राईट स्कूलमध्ये मी मुळात सगळ्या शाळांना आवाहन करतो की त्यांनी ह्या संकल्पनेसाठी ऑनलाईन जाऊन स्वतःला रजिस्टर करून घ्यावं आणि त्याच्यामध्ये फारसं असं काही नाही. जे आपण रोजच्या ज्या गोष्टी आहेत शाळेमधल्या, जसं की आपल्याकडे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत का, हात धुण्याच्या जागा व्यवस्थित आहेत का, डूज अँड डोंट्स लावलेले आहेत का. शाळेमध्ये पिंक बुक, आमच्या ऑनलाईनमध्ये गेल्यानंतर पिंक बुक आहे, येल्लो बुक आहे, डार्ट बुक आहे, मॅजिक बुक आहे. तुझं डार्ट बुक जर का तुम्ही बघितलं तर त्या मुलांना साधारण 50 टेस्ट्स ज्या आहेत, घरी बसल्या बसल्या भेसळ ओळखण्याचे 50 टेस्ट्स त्यांना ऑनलाईन समजवलेले आहेत. त्याचं PDF बुकलेट ते डाउनलोड करून घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये खाण्याच्या सवयी, म्हणजे शासनाने काय केले की मीठ, तेल आणि साखर हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आणलेली आहे. तर केंद्र शासनाचा असाच तो उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये आता आम्ही शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊ शकत नाही, पण शाळेने पुढाकार घेऊन स्वतः पुढे आले तर कदाचित ही संकल्पना आपण लयास नेऊ शकतो. याच्यामध्ये प्राचार्यांचा खूप मोठा रोल आहे की प्राचार्यांनी थोडंसं आठवड्यातला एखादा दिवस ह्या ईट राईट स्कूलसाठी द्यावा. त्या मुलांना डार्ट बुकमधलं थोडंसं कंटेंट शिकवावं को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर तिथं आम्ही गेल्यानंतर शक्यतो आम्ही 2 शिक्षकांना एक हेल्थ अँड वेलनेस ॲम्बॅसिडर म्हणून आम्ही त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत. आणि त्या 2 शिक्षकांनी त्या शाळेमध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून, पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून किंवा कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या घेऊन, रांगोळी कॉम्पिटिशन वगैरे असं करून मिलेट्स बाबत किंवा ट्रान्स फूड कसे असतात, अन्नपदार्थामध्ये जंक फूड कसं असतं, पालेभाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठले विटॅमिन्स वगैरे मिळतात, किंवा आता बाजारामध्ये समजा खूप लोकांमध्ये गैरसमज आहे की प्लॅस्टिकचा तांदूळ, तर ते लोकांना ते कळतच नाही की हे फॉर्टिफाईड तांदूळ आहे. फॉर्टिफाईड तांदूळ म्हणजे आपण जे मिड डे मीलमध्ये जे देतो, मध्यान्ह भोजनमध्ये जे देतो, तर ते शक्यतो फॉर्टिफाईड तांदूळ आहे. तांदळाच्या पॉलिशिंगमध्ये, प्रक्रियेमध्ये बरेच त्याच्यातले घटक अन्नपदार्थ निघून जातात. तर त्या अन्नपदार्थामधून बाहेरून थोडेसे विटॅमिन्स टाकले जातात, जेणेकरून त्याची पोषकता भरून येते. त्याला आपण फॉर्टिफाईड म्हणतो. आणि हा तांदूळ जेव्हा पाण्यामध्ये भिजवला जातो तो तरंगल्यासारखा दिसतो, पण तो प्लॅस्टिक तांदूळ नक्कीच नाही. आणि मग ह्या शाळेंचं एक ऑडिट केलं जातं आणि ते ऑडिट केल्यानंतर मग ह्यांना एक प्रमाणपत्र दिलं जातं की हां, हे स्कूल जे आहे ते ईट राईट स्कूल आहे. तर त्याच्यामध्ये शासकीय शाळा ज्या आहेत किंवा अनुदानित शाळा ज्या आहेत, तर त्यांना आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या डिवर्मिंगच्या गोळ्या दिल्या जातात का, त्या गोळ्या दिल्या जातात, त्याच्यासाठी सुद्धा मार्काची तरतूद त्याच्यामध्ये आहे. शिवाय जर का त्या शाळेमध्ये एखादं कॅन्टीन असेल, मेस असेल, तर त्याचं हायजीन रेटिंग करून घेतो, थर्ड पार्टी करून त्याला हायजीन रेटिंग केलं जातं आणि त्या बेसिसवरती त्या मुलांना बाबा मेनू प्लॅन दिला जातो का, रोजच्या जेवणामध्ये ह्या आठवड्याला हे असं असं जेवण राहील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती संकल्पना आहे ईट राईट स्कूलची. आणि मग त्याच्याप्रमाणे आत्तापर्यंत आपल्या भारतामध्ये साधारण 1,20,000 एवढ्या शाळांना प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे. आणि आम्हाला आता प्रत्येक शाळेमध्ये 1 to 1 जाऊन पोहोचणं शक्य नाही. फक्त शाळेने वेबसाईटला जाऊन त्यांच्याकडं असलेला ॲफिलिएशन कोड असेल किंवा UDISचा नंबर असतो त्यांचा, तो टाकून पूर्ण डिटेल्स प्राचार्यांचे टाकून 2 शिक्षकांची माहिती टाकून रजिस्टर करावं. आणि मग ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे पुढे, म्हणजे ऑनलाईनमध्ये सगळी माहिती कळत जाईल. उत्तम ग्राहक कसं बनावं ह्याची शिकवण लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजावी, याच्यासाठी ईट राईट इंडिया हा अभिनव उपक्रम शासनाच्या माध्यमातून आणि आपल्या विभागाच्या माध्यमातून सुरू झालाय. आणि जसं आपण आवाहन केलं तर खरंच शाळेच्या मुख्याध्यापकांनी याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला तर
उत्तम ग्राहकाने काय चांगलं खावं ह्याची मला वाटतं सवयी पण मुलांना लागतील निश्चित. Yes. असंच आपल्या बोलण्यावरनं मला जाणवतंय. सण येत आहेत, उत्सव येत आहेत, तर ग्राहकांना कोणतं आवाहन करू इच्छिता? मी ग्राहकांना असं आवाहन करतो की त्यांनी चोखंदळ राहून, जागरूक राहून अन्नपदार्थ खरेदी करताना खरेदी बिलं घ्यावी. त्या खरेदी बिलावरती अन्न परवाना क्रमांक आहे का नाही हे पाहून घ्यावं व आवश्यक तेवढीच अन्नपदार्थांची खरेदी करावी, जेणेकरून ती घरी आणल्यानंतर नुकसानदायक म्हणजे स्थितीत राहणार नाही. अशा रीतीनं मी आवाहन करतो. श्रोते हो, शासकीय खातं, शासकीय विभाग हे नेहमीच समाजाभिमुख काम करतात. केंद्र आणि राज्य शासन हे विभाग सक्षम करण्यासाठी नवनवी धोरणं आणि नवनवी योजना लागू करत असतात. या योजना कशा राबवल्या जातात, खात्याचं कामकाज कसं चालतं आणि एक उत्तम ग्राहक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी कोणती आहे याची माहिती आपल्याला अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे आणि अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपती यांनी आजच्या कार्यक्रमात दिली. सर, आपण दोघं इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य